हाय हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सावळे. मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर तुमचा दिवस खूप छान चांगला आनंदी जाऊ याची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि हे माझं चालू आहे आता स्वयंपाक बनवलं की मी आता ही गवारीची भाजी झाली बनवायची आणि भात पण झाला आहे. चपात्या बनवायच्या होत्या तर मी चपात्या आता बनवत आहे बघा. ही जी तुम्हाला मांडणी दिसते छोटीवाली ती मांडणी आहे ना, त्याच्यावरती भांडी नाही आहे, ती भांडी सर्व भांडी बेसिनमध्ये. कारण काय होतं का कोणी म्हणजे एखादं छोटं जरी भांडी घेतलं तर ते खालीच लागतं, तर ते पण घासून धुवून ठेवल्याशिवाय मांडणीला लागत नाही भांडी. अगदी पाणी जरी तुम्ही पिलं तरी ते पटकन मांडणीला लागत नाही भांडं, ते घासायला जातं भांडं. त्यामुळे ही भांडी अशी पडली नाही आहेत मांडणीवरती. म्हणजे ही भांडी मी घासून वाळवणार मग पुसून मी ही भांडी मांडणीला लावणार. ओके, असं हे आमचं चालू आहे रुटीन. तर इकडे गेली इकडे रियान्स होता बसलेला सायकलवरती. तिचा पाय काय अटकला वाटतं सायकलमध्ये, मम्मी करून ओढे होता ते काढून आता मी आली चपात्या जास्त आहे. सब चपात्या केल्या, 6-7 चपात्या केल्या होत्या फक्त. एवढं कोण खात बसत नाही, कमी माणसं आहेत ना घरी, त्यामुळं कसं थोडंच तेवढं चालू असते आमचं रुटीन सकाळचं नाही सर, हे संध्याकाळचं रुटीन आहे. आता बरोबर 6 वाजले असते. 6चं रुटीन आणि संध्याकाळचं जेवण. सकाळचं काय मग बनतंच, कारण मुलांचा डबा वगैरे असतो द्यायचा. सकाळी लवकर स्वयंपाक बनतो, बनवावं लागतं. कामं पण असतात, स्वयंपाक एक वाजता शाळा असते, ते आवरायचं असते आपल्याला. अशी बरीच कामं असतात, उठाव पण लागतं. असं चालू असते प्रत्येक गृहिणीचं चालू असते. सकाळचं पण एक्सरसाइजची गरज नाही, माझं चॅनल नवीन आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करा चॅनल आणि मला कमेंट करून सांगत जा. म्हणजे व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगत जा मला हा व्हिडिओ अजून कसा मी चांगला बनवू शकते. थोडा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे कॅमेरा ठेवून कसं हा मोठा प्रॉब्लेम आहे. मोबाईल ठेवायचा कुठे हा, तर मी आता हा मोबाईल फ्रीजवरती ठेवला. फ्रीजवरती मोबाईल ठेवला आहे आणि हे शूट केलं आहे. बरंच काम असते सकाळचं पण संध्याकाळचं पण, त्यात मुलांचा अभ्यास असतो. आणि इथं आमच्या इथं एक ताई होत्या ज्या रियांचा रोहीचा क्लास होता तिथं, तर त्याने आता रूम शिफ्ट केले, त्यामुळे त्या इथं नसतात राहायला. त्यांचा होमवर्क पण मला घ्यावा लागतो. मी आता बघतोय दुसरीकडं कुठंतरी त्यांना म्हणजे ट्युशनसाठी पाठवायला. त्या होत्या ना आमच्या इथं आमच्या फ्लोअरवरतीच होत्या, तर एवढं काय लांब नव्हतं आणि लक्ष पण राहायचं मुलांचं. बरं होतं ते, म्हणून त्यांना रूम शिफ्ट केल्यामुळं ते इथं नसतं.
त्यामुळे आता आपल्याला अभ्यास वगैरे घ्यावा लागतो. मग स्वयंपाक करून त्यांना हे करावं. त्यांनी ती मी जेवण देते आहे. गरमागरम चपाती माझ्या भावाला देते बघा. ही गवारीची भाजी आहे आणि 2 चपात्या त्याला, कारण तो 9 वाजता निघतो घरातून. नाईटला जातो, नाईट ड्युटीला कामाला. तर 9 वाजता जातो. मग त्यामुळं जरा जेवावं लागतं लवकर. आणि एका 2 चपात्या मग डब्यातून देते. आता जर भूक लागलीच तर, नाहीतर मग काय नाही दिला तरी तो काय खात असतो बाहेर, असं काय नाही. तर घरचं जेवण असतं म्हणून. तर मी गवारीची भाजी मी रेसिपी टाकणार होते, पण मी एका हाताने कॅमेरा कसा पकडायचा मी हे टाकायचं कसं थोडं हे होणार होतं, म्हणून मी ते रेसिपीचं ते नाही बनवलं व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये मी सांगू तुम्हाला, बारीक चिरलेला कांदा, टॅमॅटो, प्लस मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं बारीक कूट करून मी त्याच्यामध्ये टाकले. आणि गवार एकदम खरपूस मस्त अशी भाजून म्हणजे स्वच्छ आधी धुवून घेऊन भाजून मग ती सगळे मसाले टाकून मी बनवून घेतली. गवार अशी कधीतरी टाकेन. म्हणजे आता माझ्याकडं जे स्टँड असते ते नाही आहे माझ्याकडं. आणि कॅमेरा पकडायला पण कोणी एवढं बघत नाही कोण कॅमेरा पकडायला, त्यामुळं ते आपल्यालाच करावं लागतं. तर चला मित्रांनो, माझं असं चालू रुटीन कामाचं. तुमचं काय चाललं आहे काय नाही नक्की कमेंट करून सांगत जा मला. आणि माझ्या चॅनेलला काय पेपर दिलं असाल ते सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. Reminiscing the good old days, remembering to forget all the bad ones. I remember when college seemed so important, but is it worth it? Been wondering what truly matters to me. I know for sure it's not a fancy degree. I'd like to do what I love, but what if I'm not good enough? Split personality, sometimes sour, sometimes sweet. An M. Night Shyamalan story called Everything's Peachy. Can we just skip straight to the plot twist, please? Life's all about balance, and real love takes practice. We know accidents happen, but my love's on purpose. Reciprocate the feeling, find peace beneath the surface. Everything's peachy, everything's peachy. Split personality, sometimes sour, sometimes sweet. And M. Night
Shyamalan story called Everything's Peachy. Can we just skip straight to the plot twist, please? Split personality, sometimes sour, sometimes sweet. Split personality, sometimes sour, sometimes sweet. तर हॅलो एव्हरीवन, तर माझं आता ऑलमोस्ट काम झालेलं आहे आणि मी आता ओटा क्लीन करून हा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे. तर आपण भेटू सगळे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय, टेक केअर, काळजी घ्या तुमचीही आणि इतरांची. आपण भेटू तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.